तर तिकडे बीड जिल्ह्याला सुद्धा पावसानं चांगलंच झोडपलंय। बीडमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। तालखेड ते माजलगाव या रस्त्यावरचा पूल हा पाण्याखाली गेलाय। नांदूर हवेली गावातल्या पुरात अडकलेल्या एका 60 वर्षीय व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या टीमला यश आलंय। पुराचा वेढा पडल्यानं एका झाडावर बन्नू शेख हे अडकून पडले। पुणे एनडीआरएफ टीमकडून अद्याप सुद्धा रेस्क्यू ऑपरेशन हे सुरूच आहे। आणखी 35 लोक घराच्या छतावर अडकलेले आहेत। आमदार विजयसिंह पंडित यांच्यासह नांदूर हवेली गावचे सरपंच शाहिद पटेल हे भर पावसात मदतीसाठी उभे आहेत। तर अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटलाय। पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। तर आपण हे दृश्य पाहतोय, बीडमध्ये पुराचा हाहाकार पाहायला मिळतोय। तिकडे नांदूर हवेली गावाला पुराचा वेढा बसलेला आहे आणि त्याचबरोबर नांदूर हवेलीत अनेक या पुरात लोक अडकलेले पाहायला मिळत आहेत। एनडीआरएफची टीम तिथे तैनात आहे। रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। सध्या काही जणांना बाहेर काढण्यात यश सुद्धा आलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, अगदी पुराचा कहर पाहायला मिळतोय, पावसाचा कहर पाहायला मिळतोय। सध्या काय परिस्थिती, एनडीआरएफची टीमचं रेस्क्यू ऑपरेशन कसं सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की धाराशिव नंतर सर्वाधिक जर फटका कुठं बसला असेल तर तो बीड जिल्ह्याला बसलेला आहे। बीडच्या नांदूर हवेलीमध्ये अनेक जण पाण्यात अडकले होते। एनडीआरएफची टीम त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे। एक वृद्धांना देखील तिथून काढण्यात आलेलं आहे। मात्र अजूनही हे रेस्क्यू चालू आहे आणि सोबतच गोदावरी नदीला देखील पूर आलेला आहे। माजलगाव धरणातून 1 लाख पेक्षा अधिक क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यातील अनेक भाग जलमय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। शहरात देखील काही ठिकाणी पाणी घरात घुसल्याची माहिती मिळते। त्यामुळे एकंदरीत बीड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। अजूनही आपण जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे। माझ्या बाजूला ही शेती आहे, त्या ठिकाणी देखील अजूनही गुडघाभर पाणी आहे। त्यामुळे एकंदरीत शेती असेल, पिकं असतील, हे पाण्याखाली गेलेले आहे। अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। छोट्या मोठ्या नद्या ज्या आहेत तर त्या ओव्हरफ्लो झालेल्या आहे। काही ठिकाणी जे छोटे तलाव आहेत ते देखील आता ओव्हरफ्लो झाल्याचे चित्र आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यात एकंदरीत पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। काल देखील भयंकर परिस्थिती होती। अनेक लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढावं लागलं होतं। गेल्या वेळेस देखील आपण बघितलं तर पाऊस एवढा भयंकर बीडमध्ये पडला होता की हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करून लोकांना बाहेर काढावं लागलं होतं। आणि आता देखील बीडमध्ये परिस्थिती जी आहे तर भयंकर आहे। आणि आज देखील बीड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे, पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यातील शाळांना देखील आज सुट्टी देण्यात आली आहे। त्यामुळे बीड प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। आज दिवसभर देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। गेवरे असेल, शहागड भाग असेल, या ठिकाणी देखील जोरदार पाऊस झालेला आहे। आणि आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत या ठिकाणी देखील काही रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू होता। बाजूला असलेल्या एका नदीला देखील पूर आलेला आहे। त्यामुळे परिस्थिती ही भयंकर आहे। आता प्रशासनाकडून देखील लोकांना रेस्क्यू केले जात आहे, स्थलांतर केले जात आहे। मात्र आजचा दिवस देखील महत्वाचा असणार आहे। आज देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे एकंदरीत मराठवाड्यात जो जोरदार पाऊस पडतोय त्यात बीड जिल्ह्यात देखील विदारक असा चित्र आपल्याला पाहायला मिळतो। निश्चितच मोहसिन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।